माहेरून सासरे आल्यावरती मला हीच उत्सुकता होती की गोठ्याचं काम कुठपर्यंत आलंय. आणि खरं सांगते, स्वप्नात जसं बघितलं ना त्यापेक्षा सुद्धा छान झालाय हा गोठा. घरी येऊन बघते तर ह्या मॅडमचं स्वतःच्या पोटाला मारणं चालू होतं. आणि आज आहे ना माझा हात दुखत होता, म्हणून मी ना गावात डॉक्टरकडे गेले. आणि डॉक्टरकडे गेले होते ना, त्यांनी माझ्या हाताला ह्या असं ही क्रॅप बँडेज बांधून दिले. आणि यावर देवशीची रिॲक्शन होती की आई तुझ्या हाताला नक्की काय झालंय. आणि ती ना बार बार ते सोडायचा प्रयत्न करत होती. आणि तिला बऱ्याच वेळ हे सगळं करून झाल्यावर कळालं की हे काही सुटत नाही. मग तिची चिडचिड आणि रडरड दोन्ही सुरू झालं. आता पट्टी असताना काम कसं करायचं ना, म्हणून मी हातामध्ये ना मस्त असं ग्लव्स काढले. त्यानंतर सगळं स्टोन वगैरे बांधून घेतलं आणि मग गेले गोठ्यामध्ये कुटी टाकायला. आता खरं सांगू ना, हात ना नक्की कशामुळे दुखते हे कळत नाही, पण हाताची जी मनगटी ना ती दुखते. आणि त्यावर तुमच्याकडे काही जर इलाज असेल ना किंवा काही मेडिसिनचं माहीत असेल ना तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर हे काम करून झालं आणि आम्ही काम व्यवस्थित केले की नाही याची खात्री झाल्यानंतरच बाबा जाळीवरून उठले. घरात येऊन ना मी मस्त असा ढोकळा केला होता. आणि खरं सांगते इतका स्पंची आणि इतका टेस्टी झाला होता ना बास कधी. आणि एकदम व्यवस्थित तो निघाला होता. खूप दिवसानंतर ट्राय केला, पण खरं सांगते इतका छान झाला होता ना ढोकळा कधी. त्यानंतर ना मस्त असा तडका केला आणि मस्त चहासोबत छान ढोकळा खाल्ला. आणि खरं सांगते हे कॉम्बिनेशन पण तसं छान लागतं. मी आज पहिल्यांदाच असं चहा आणि ढोकळा खाते, पण तरी पण मस्त कॉम्बिनेशन होतं. रात्रीच्या जेवणामध्ये आम्हाला ना मासवडी बनवायची होती. आणि हे सगळं का चाललंय तर माझी ना मोठे नणंद येणार होते, त्यांच्यासाठी आम्ही मस्त काळी रशीची भाजी आणि मासवडी बनवली होती. आणि पहिल्यांदाच ट्राय केली, पण ती एकदम छान झाली होती. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.